मित्रांनो आता आपण आलेलो आहोत आणि इथं टेम्पो लावलाय आणि हा मंदिर आहे मित्रांनो. तर मित्रांनो कशा आहात तुम्ही? तर आज आपला सोमवारचा उपवास आहे मित्रांनो. पण आंघोळीला अजून पाणी नाही मित्रांनो, बिल्डिंगचा पाणीच गेलाय. तर आम्ही बसलो असंच, बघू शकता माझा भाऊ त्याच्या खाण्यातला पाईप तुटला आणि मम्मी झोपले आपली आणि पाणी यायची वाट बघतो मित्रांनो, पाणीच नाही. माझा भाऊ असतो मित्रांनो, का काय माहिती त्याला इग्नोर करा, तर इग्नोर करायच्याच लायकीच आहे. तर पाणीच नाही. मम्मी बघा त्याच्याकडे बघून असते. तर मित्रांनो तुम्ही सांगा याची लायकी मी माझी गेमिंग अशी द्यायची मित्रांनो, याची लायकीच ती. तर आता आपण वाट बघतो मित्रांनो पाणी यायची. पाणी नाही मित्रांनो आंघोळीला. तर मित्रांनो फायनली 1 तासानंतर पाणी आलेलं आहे. तर आता आपण गिझर चालू करू, कारण की खूप मांग जड वाटतं. कारण की मित्रांनो आंघोळला घातली, अजून 10 साडे 10 11 वाजलेत मित्रांनो. टाइम फिक्स माहिती नाही मला. आंघोळला घातली मित्रांनो आणि आज उपवास पण आहे सोमवारचा. तर आपण इथे पण जाणार आहे माऊलीला दर्शनाला. तर ते तिकडे जायचे आपल्याला. तर मित्रांनो आता आपली आंघोळ झालेली आहे. आता आंघोळ झाली तर उपवासासाठी काहीतरी बनवू. आता आपण भूक लागली मित्रांनो खूप. तर उपवासासाठी मी आता शेंगदाण्याचे लाडू बनवणार आहे मित्रांनो. पहिले ते लाडू बनवून देऊ कारण की खूप भूक लागली. तर आता आपली हे झालेलं आहे. खूट बनवला मित्रांनो मी. खूट नाही म्हणजे त्याला काहीतरी बोलतात. शेंगदाणे आणि गुळाला मिक्स केला मित्रांनो फक्त मी, बाकी काय नाही. हेच खायला आता उपवासाला मी. तर आता पहिले संपवून घेतो, खूप भूक लागली मित्रांनो. 1-1:30 वाजला मित्रांनो, अजून काही जेवलो नाही. आणि मम्मी आपला कार्यक्रम बघते. माझा भाऊ ड्रॉइंग काढतोय. दाखव रे ड्रॉइंग. मित्रांनो बघू शकता तुम्ही, माझ्या भावाने ड्रॉइंग काढले मित्रांनो. माझा भाऊ आमच्या घरात अख्खे चित्रकार आहेत मित्रांनो. तर आता पहिले हे खाऊन घेतो मित्रांनो, खूप भूक लागले. तर आता आपण निघालोय मंदिरात जायला मित्रांनो. आज सोमवारी माझा उपवास असतो. तर आता चाललो मंदिरात पाया पडायला शंकराच्या. आमच्या इथंच एक खेडमध्ये आहे, तर तिथे जाऊ दर्शन करूया. तर मित्रांनो आता आपण चाललेलो आहोत मंदिरात आपली टेम्पो घेऊन, कारण की स्कूटी घेऊन जायचा वैताग आलता. तर चला माझ्या भावाला घेऊन चाललो सोबत. तर चला तिथे जाऊया, तुम्हाला मंदिरही दाखवतो कसं आहे. मित्रांनो आता आपण आलेलो आहोत आणि इथं टेम्पो लावलाय आणि हा मंदिर आहे मित्रांनो. छोटासा मंदिर आहे पण एक नंबर आणि शांत मंदिर आहे. वातावरण मित्रांनो म्हणजे मंदिराचं वातावरण एकदम शांत आहे मित्रांनो. कोणीच नाही. बघू शकता आपले नंदी महाराज आणि इकडे एक मंदिर आहे आणि हा आपला महादेवाचा मंदिर आहे मित्रांनो. बघू शकता तुम्ही. आता तुम्हाला आतला गाभारा. तर मित्रांनो चला आता आपण आज जाऊया. ही बघा ही एंट्रन्स एकदम छोटीशी आणि बघा महादेवांची पिंडाने मतलब शिवलिंग बघू शकता मित्रांनो. एकदम शांत मंदिर आहे आणि इथे आपल्या गणपतींची मूर्ती आहे. इथे फोटो लावलेला आहे आणि ही आपली पिंड मित्रांनो, शिवलिंग म्हणजे. आणि एक नंबर. आणि शंभू ओम मृत्युंजय रुद्राय नीलकंठाय संभवे अमृतेशाय सर्वाय महादेवाय ते नमः. तर मित्रांनो आता आपले दर्शन झालेले आहेत आणि आपण थोडा उशीर इथेच बसूया, महादेवांची कृपा. तर मित्रांनो आता आपण बाहेर आलेलो आहोत आणि हा मंदिर तुम्ही बघू शकता. तुम्हाला पहिले पण दाखवला. तर आता जाऊया आपण घरी. एक कांड झाला मित्रांनो, तुम्हाला व्लॉगमध्ये दिसेल. हा चला या मंदिरातही जाऊन येऊ आपण, पाया पडून येऊ जरा. हा मंदिर तो लॉक आहे मित्रांनो, बाहेरूनच पाया पडूया आपण. मंदिर मित्रांनो आतनं बघा. सूटर आहे भाई, सूटर आहे. मित्रांनो आम्ही आता इथे पाया पडले आणि इथे पण पाया पडले आणि आम्हाला एक असं काहीतरी दिसलं मित्रांनो. कसं एक नंबर बनवलं मित्रांनो. कसं काय बनवलं असेल काय माहिती मित्रांनो. आणि हा मंदिर खूप जुना आहे मित्रांनो. तर आता निघूया आपण घरी जायला. तर मित्रांनो आता निघूया आपण, जरा सीट बेल्ट लावतो आणि आता निघूया आपण. थांबा जरा. तर आता मी मंदिरातून आलेलो आहे आणि आपल्याला येता येता खूप रात्र झाले मित्रांनो. बघू शकता पूर्ण रात्र झाले आणि आल्या मी पहिले दिवाबत्ती केली मी, कारण आज सोमवार होता उपवासाचा. पहिले दिवाबत्ती करायची गरज होती. तर मी दिवाबत्ती केली आणि मग शिजत ठेवले माझी फेवरेट सोया चंक्स, त्याची भाजी केली. तर आता ते शिजायची वाट बघू, कारण की खूप भूक लागली मित्रांनो. कधी शिजते याची वाट बघतोय मी. तर आता आपली भाजी शिजलेली आहे मित्रांनो आणि मी केले मित्रांनो भाजी आणि
खीर पण केली मित्रांनो, कारण की हा उपवास होता. आपल्या उपवासाला सगळे म्हणतो. तर हा उपवासाचा ताट म्हणजे देवासमोर ठेवायचे आपल्याला. तर देवासमोर ठेवून घेऊ पहिल्या. आता आपण निवड ठेवलेला आहे आणि आता आपण आपला उपवास सोडून घेऊ मित्रांनो. ताट बघू शकता तुम्ही, तर उपवास सोडून घेऊ. तर आता आपण उपवास सोडलेला आहे. माझा भाऊ जेवत बसलाय. आता आपण खीर संपवतो मित्रांनो. मी जोपर्यंत खीर संपवतो तुम्ही तोपर्यंत लाईक अँड सबस्क्राईब करा. आणि आजच्या ब्लॉगमध्ये इतकाच. असेच ब्लॉग बघण्यासाठी लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा. परत एकदा बोलतोय, थांबू मित्रांनो, ठसका लागला जरा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय. तर चला मित्रांनो, आता निघूया आपण आपल्या घरी जाऊया. परत तर पाठण करून कधी नाही